असणाऱ्या खाच्यातली माती खालच्या खाच्यात आली की परत ते उलट करायचं, परत ते खालच्या खाच्यात यायचं, असं खालीवर ते सारखं चालू राहतं. ते जसं एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात परत दुसरं भरलं की परत पहिल्या भांड्यात, पहिल्यात दुसऱ्यात हे जसं चालतं तसं माऊली म्हणतात जन्म मृत्यू चालतं. आता घटिका यंत्र लक्षात आलं नसेल तर घड्याळ सांगतो. सकाळी 6चा काटा फिरून दुपारी 12वर गेला. आता दुपारी 12वर गेला म्हणून 12वर थांबतो का? फिरून तो संध्याकाळी परत 6वर येतोच. बरं 6वर आला म्हणजे 6वर मुक्काम करतो का? बाबा आता आम्ही प्रवासात आहे, मग 6वाच काटा थांबावा म्हणजे आम्ही प्रवासनाच्या टायमापर्यंत पोहोचू? नाही. 6चा काटा फिरून परत रात्री 12वर जातो. रात्री 12चा आता आमची झोप झालेली नाहीये, दिवसभर काम केलेलं आहे, दिवसभर प्रवास झालेला आहे, कार्यक्रम चालू आहेत, झोप झालेली नाही, रात्री 12वरच काट्याने थांबतो. सकाळी 6वर येतो. बरं आता 6वर काटा आला, सांगितलं की मी मंदिरात आलोय, 6 वाजता देवाच्या समोर उभा आहे. आता देवाच्या समोरून हलू नाही, ते सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ते स्वरूप पुढे आहे, राजा सुकुमार मदनाचा पुतळा, ते स्वरूप आपल्या पुढे उभं आहे, याच्या पुढून हलूच नाही, 6 वाजता इथंच उभं राहावं असा जर विचार केला तर तो काटा 12वर जात नाही आहे ना? जातो. म्हणजे 6-12 त्याचं चाललेलं आहे, त्याचं 6-12 चाललेलं आहे. आता सध्या सुद्धा आता तुम्हाला जरी वाटत असलं की लवकर प्रवचन संपावं, पटकन 10 जावं, तरी तो पटकन नाही जाणार आहे, तो हळूहळू चाललाय. काटात थांबत नसतो, तो सारखा फिरत असतो. माऊली म्हणतात तसंच आहे, जसं 6-12 आपलं चाललंय तसं जन्म मृत्यू हे चाललंय. म्हणून शंकराचार्य याला म्हणतात पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठदेशयनम. म्हणून शंकराचार्यांनी जपून शब्द पहिलाच वापरला, पुनरपि म्हणजे एकदा नाही. तुकोबराच्या भाषेत किती वेळा जन्मा यावे नित्य वावे फजित. अरे किती वेळा, एकदा दोनदा नाही, किती वेळा, सारखं चाललंच आहे ना, जन्म मृत्यू. माऊली म्हणतात की मातीच्या उदरगोरी पचून विष्ठेच्या दाथरी उकडून नवमासवरी जन्मोनी मरती. जन्माला येतात मरतात. कसं? माऊली अजून एक दृष्टांत देतात, ना तरी उदो असतो अपैसे अखंडित होत जात असे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. जसं सकाळी सूर्य उदयाला येतो, आता उद्या सकाळी सूर्य उदयाला येईल. बरं एखादं म्हटलं की मी आज खूप थकलेलो आहे बाबा, अजून थोड्या वेळ झोपायचंय, तू पण थोड्या वेळ थांबतो सूर्य? कसं आहे तुमच्याकडे थांबतो का? सूर्य थांबत नाही, सकाळी उदयाला येतो. बरं सकाळी उदयाला आला, दिवसभर बाबा आज खूप काम आहे, एवढे आजचे काम उरकले की आम्हाला उद्याला बाहेर कार्यक्रमाला जायला, आम्ही मोकळे, लवकर मावळू नको. मग सूर्य थांबून घेतो मावळायचा नाही, तो परत मावळतीला जातो. बरं मावळला म्हणजे संपला सूर्य आहे ना, मावळला म्हणजे संपला असं नाही, मावळलेला सूर्य परत उदयाला येतो. बरं उदयाला आला का थांबतो? नाही, त्याचं चाललेलंच आहे, उदय असत. आणि हे जसं उदय असत चाललंय ना, आपलंही तसंच चाललंय, जन्म मरण. जन्माला यायचं, कर्म करायचं, मरायचं, कर्मानुसार परत जन्म घ्यायचा. महाराज आता बोलण्याचा विषय चाललाच आहे म्हणून एक वाक्य बोलून जातो की आपलं जन्म मरण चालतंय, आणि ह्या जन्म मरणामुळेच आपल्याला सुख दुःख व्हावं लागतंय. आपल्या सर्वांना नेहमी पडणारा ना आम्हाला विचारण्यात येणारा सगळ्यात जास्त मोठा प्रश्न, महाराज उभ्या आयुष्यात आठवतं तसं आम्ही कोणाचं काहीच वाईट केलेलं नाही. आपल्या बोलण्याची भाषा आहे, काडी मोडून कोणाचं वाईट केलेलं नाही, म्हणजे एकदम थोडं सुद्धा आम्ही दुसऱ्याचं वाईट केलेलं नाही. तरीही आमच्या प्रारब्धाला, आमच्या नशिबाला एवढे वाईट भोग का बर, आम्हाला सारखं दुःखच पदरात का, हा प्रत्येकाला पडलेला प्रश्न असतो. शक्यतो पारमार्थिकाला तर हा पडतोच, कारण की जे पारमार्थिकच नाही, जे दुसऱ्याचं वाटोळच करताय, ते तर येवही वाटोळ करताय, तेवही काढताय, पण जे दुसऱ्याचं मनही दुखवत नाही, दुसऱ्याला काही त्रासही देत नाही. आणि हे लक्षात ठेवा, जो देवाचा भक्त आहे, जो स्वतःला वारकरी म्हणून घेतो किंवा जो देवाचा भक्त म्हणून घेतो,
त्याच्यापासून जर दुसऱ्याला त्रास होत असेल तर तो देवाचा भक्त नाही. भक्तानं आपल्यामुळं दुसऱ्याला त्रास होईल असं काहीच वागू नये. जर आपल्यामुळं दुसऱ्याला त्रास होत असेल, आपण देवाचे भक्त म्हणून घेण्याच्या लायकीचे. हा, जर तुम्ही म्हणाल महाराज मग एखादा क्षत्रिय आहे त्यानं जर शत्रूला त्रास दिला, हा, जर क्षत्रिय आहे तर त्याचं कर्तव्य म्हणून झालेला त्रास वेगळा, पण आपल्या वागण्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये. आपलं वागणं असं असावं. आणि मला ही छोट्या छोट्या गोष्टी, समजा आपला सप्ताह चालू आहे, आणि आपल्या माईकचे स्पीकर बाहेर आवाज देत आहे आणि विद्यार्थ्यांना त्या आवाजामुळे जर अभ्यासाला त्रास होत असेल तर आपण परमार्थ नाही करत आहे, पाप करतोय, हे लक्षात ठेवा. ज्याच्या करता करताय तो देव काय बाहेर नाही. ज्याच्या करता करताय तो देव बाहेर नाही. त्याला ऐकू जाण्याकरता मोठ्या आवाजाची गरज नाही. असावा ध्वनिक्षेपक, सिस्टीम असावी. कशापुरती? समाज बसलेला आहे, एका माणसाचा आवाज 1000पर्यंत 10,000पर्यंत पोहोचत नाही, तो पोहोचवण्याकरता आवाज आहे, साऱ्या गावाला पोहोचवण्याकरता नाही. आज ध्वनी प्रदूषणात लई मोठा वाटा आपल्या वारकऱ्याचा आहे. सप्ताह ठेवणारे, माझ्यासारखे कीर्तन करणारे, तुमच्यासारखे कीर्तनकार बोलावणारे, सगळेच आपण त्याच्यात, सगळेच. महाराज काकड्याला 3 मुडके असतात तरी माईक लागतो आपल्याला. 3रा माणूस सोडून 4था सुद्धा नसतो. आणि अक्षरशः परिस्थिती इतकी वाईट होत चालली आहे की जर चालू भजनात किंवा काकड्यात जर लाईट गेली तर लाईट येईपर्यंत 15 मिनिटं भजन बंद ठेवतात. मग तुम्ही भजन नेमके लोकांकरता करताय का देवाकरता करताय? ठीक आहे, असं नाही असं नाही, पण काही मर्यादा. आपला विषय चाललाय की आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल. जर आपल्या ध्वनिक्षेपकांमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला त्रास होत असेल तर मग आपण भक्त म्हणून घेण्याची लायकीची नाही. तिकडं नका जाऊ. आपण सगळेजण प्रवचन ऐकतोय आणि आपण सध्या प्रवचन ऑनलाईन ऐकत असताना जर आपलं सगळं लक्ष प्रवचनाकडे असेल तर आपण प्रवचन कर्त्याला जर प्रतिसाद देण्याकरता जर व्हिडिओ कॅमेरा ऑन ठेवला चांगलंच आहे. का तर वक्त्यांनी बोलत असताना त्याची ताकद म्हणजे श्रोते. कारण की माऊली ज्ञानोबरायांनी जसं स्पष्ट म्हणलंय, अहो चंद्रकांत द्रवता किर होय परिते हातवटी चंद्रची की आहे, तैसा वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोती नवीन. माऊली म्हणतात जसं चंद्रकांत नावाचा मणी पाझरतो पण चंद्राच्या कृपेनं, तसं वक्ताही भरपूर बोलतो पण तो श्रोत्याच्या कृपेनं. म्हणून श्रोत्यानं लक्ष देणं आणि श्रोत्यानं प्रतिसाद देणं कधीही आमच्याकरता चांगलंय. तुमच्या मुखमंडलावर जे असणारी आभा आहे, ज्यामुळे आमच्या लक्षात येतं की समोरच्याला कळतंय, त्याकरता कॅमेरा ऑन असणं चांगलंच आहे. पण आपण जर दुसरं काहीतरी काम करत असतो, मी म्हणत नाही आपल्या मागं कामा नाही, ज्या दिवशी मी काहीतरी कामात असतो त्या दिवशी मी माझा स्वतःचा सुद्धा व्हिडिओ बंद ठेवतो, हे तुम्हा सर्वांना ज्ञात आहे. मग आपण जर कुठं काही कामात असू तर त्या कामात असताना आपला कॅमेरा ऑन नसावा. तिथं जरी आपल्यामुळं बाकीच्यांच्या चिंतनात व्यत्यय येत असेल ते सुद्धा चुकीचं आहे. मी बाकीच्यांना कोणाला जास्त बोलत नाही, पण आदरणीय ताईंना आज चालू रेकॉर्डिंग बोलतो, तुम्ही प्रवासात असल्यावर कॅमेरा बंद ठेवायचा. तुमच्या नावावरून आम्हाला कळतं की तुम्ही जॉईंट आहे, तुम्ही इतर वेळेस प्रतिसादही चांगला देतात, पण जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. मग त्यात तुम्ही असो किंवा मी असो, प्रवासात कॅमेरा बंद असावा. कारण की प्रवासात तुमच्या मागचं बॅकग्राऊंड हे हालत असतं आणि त्यामुळं वक्त्याचं आणि बाकीच्या श्रोत्यांचं चित्त विचलित होण्याची शक्यता असते. आपल्यामुळं झालं तर मन स्थिर व्हावं, विचलित होऊ नये. आता खरं तर तुम्हा सर्वांना बोलण्याचं मी अधिकारी नाही. आजींसारख्या प्रौढ व्यक्ती माझं ऐकतायत, तुम्ही सर्वजण माझ्यापेक्षा मोठे. तुमच्या चरणाला लागून विनंती आहे की तुम्ही लेकराचं बोलणं ऐकून घेताय. तेव्हा आजींना बरं वाटलं, आजींनी गोड असं हसू दिलं तर ठीक आहे, तुम्ही सगळेजण कौतुक म्हणून ऐकताय, चांगलंय. पण हे बघा, करायचंच आहे. हे बघा, एक तास असे ऐकतोय तसे ऐकतोय तर मग चांगलं करायला काय अडचण आहे. समजा कुठं तरी गावाला जायचंय
5 किलोची बॅग भरूनच न्यायची, मग दगडाची नेण्यापेक्षा भाकरीची नेलेली चांगली ना. एवढं आपण झोपेचं वाटोळं करून बसलेलोच आहे. त्याच्या मागे धावपळ असताना वेळेत वेळ काढून आपण बसलेलो आहे. मग बसलोय तर जितका शुद्ध परमार्थ करता येईल तितका शुद्ध करण्याचा प्रयत्न करू. या प्रवचनात सगळ्यात महत्वाचे कान आहे, ते कान लावून द्यायचे. हा, जेवढ्यांना व्हिडिओ कॉल चालू ठेवता येईल तेवढ्यांनी चालू ठेवा, कारण की तुम्ही मानेनं हलवून दिलेला प्रतिसाद हा मला तुम्हाला कितपत कळतंय हे कळण्याकरता चांगला असतो. आणि आता मी बोलताना बोलून गेलो की आजींनी एक हसू दिलं, त्या एका हसूमुळे मलाही बरं वाटलं. म्हणजे हा विषय असतो. तर फक्त तेवढी सर्वांना चरणाला लागून विनंती की आपण हे करावं. माऊली म्हणतात ना तरी उदो असतो पैसे, हे जसं उदयाला मावणं सारखं चालू आहे तसं जन्म मरण या जगात आहे आणि ते अनिवार्य आहे. अनिवार्य शब्दाचा अर्थ होतो म्हणजे नाही, आणि निवार म्हणजे ज्याचं निवारण केल्या जाऊ शकत नाही ते अनिवार्य. जसं एखाद्या योजनेचा आपल्याला लाभ घ्यायचा असेल, शेतकरी म्हणून योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या व्यक्तीच्या नावावर शेती लागते, हे त्याच्याकरता शेती नावे असणं हा निकष अनिवार्य आहे. मतदान करायचं असेल तर 18 वय वर्ष अनिवार्य आहे, म्हणजे 18 वर्ष झाल्याशिवाय मतदान करूच शकत नाही. म्हणजे त्याच्याकरता वय अनिवार्य आहे, म्हणजे त्या नियमाचं निवारण केल्या जाऊ शकत नाही, ती गोष्ट अनिवार्य आहे. जसं मरण हे अनिवार्य आहे. मरणापासून वाचण्याकरता अनेकांनी अनेक प्रयत्न केले. हिरण्यकश्यपू बद्दल मी थोडक्यात बोलून आलो. त्यानं खूप प्रयत्न केले, मला इकडं नको, तिकडं नको, तिकडं नको, तिकडं नको, पण शेवटी देवाने त्याला मारलंच ना. त्याचं वरदान होतं, मला घरात मरण नको, मला बाहेर मरण नको. देवाने उमऱ्यावर फाडला. देवा मला जमिनीवर मरण नको, आकाशात नको. देवाने सांगितलं भाऊ माझ्या मांडीवर घेतलायस तू जमिनीवरही नाही आणि आकाशात नाही. देवा मला सकाळीही मरण नको आणि रात्रीही मरण नको. देवाने सांगितलं सकाळही नाही आणि रात्रही नाही, सध्या संध्याकाळ आहे. देवा मला पशुकडूनही मरण नको, पक्षाकडूनही मरण नको. देवाने सांगितलं अरे मी पशुही नाही आणि पक्षीही नाही, मानवही नाही. मानव म्हणशील तर मुख सिंहाचं आहे आणि पशु म्हणशील तर शरीर मानवाचं आहे. आणि शेवटी सांगितलं बाबा मला अस्त्रानेही मरण नाही, शस्त्रानेही मरण नाही. देवाने सांगितलं हे दिसतंय का, माझे नाही हे काढलेले पण त्याचे होते. सांगितलं की हे नख न अस्त्र आहे न शस्त्र आहे. शस्त्र त्याला म्हणतात जे हातात घेऊन युद्ध केलं जातं, आणि अस्त्र त्याला म्हणतात की जे फेकून युद्ध केलं जातं. माझ्या जवळ हे नख आहेत, हे अस्त्रही नाही शस्त्रही नाही, असं म्हटले. देवानी हिरण्यकश्यपू मारला. काय प्रयत्न थोडे होते. रावण काय कमी होतं, मेला. संपत्ती देऊन सत्तेच्या मोबदल्यात मिळवता आलं असतं अमरत्व, नाही मिळवता आलं. म्हणजे मरण चुकवता आलं नाही. मरण हे अनिवार्य आहे. आणि माऊली त्या अर्जुनाला सांगता सांगता आपल्यालाही धक्का देऊन जाते की बाबा तू बाकी काही पण विसरला ना तरी चालेल, बाकी काही विसरला तरी चालेल, मात्र मरणाला तू विसरू नको. मी मागेही बोलून गेलो की नाथबाबांना एकदा एका व्यक्तीने विचारलं होतं, बाबा तुम्ही कायम शांत का असतात, कोणाचाच विरोध तुम्ही का करत नाही. त्यावेळेस नाथबाबांनी त्याला घरी पाठवलं, सांगितलं 8व्या दिवशी तुझं मरण आहे, 8 दिवसांनी मी तुला उत्तर देतो. 8व्या दिवशी ती व्यक्ती परत आली. तिला वाटलं आपण मरणार होतो, वाचलो कस काय. आल्यानंतर नाथबाबांनी त्याला विचारलं की बाबा तू किती जणांशी भांडणं केले. त्याने सांगितलं मी 8 दिवसात मरणार होतो, मी कशाला कोणाशी भांडण करू. नाथबाबांनी सांगितलं तुला 8 दिवसावर मरण दिसत होतं, तुला 8 दिवसावर मरण दिसत होतं, तरी देखील तू कोणाशी भांडण केलं नाही. आम्हाला रोज मरण दिसतंय, आम्ही कशाला कोणाशी भांडण करू. म्हणजे जी व्यक्ती रोज मरणाला सामोरे जाते, जी व्यक्ती रोज मी मरणार आहे या विचारात असते, आपल्याला कधी ना कधी मारावं लागणार आहे हे ज्याला माहिती आहे, त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारची आणि काहीच अडचण नाही. का तर त्याच्या मरण लक्षात आहे. माऊली म्हणतात आणि हे जन्म मरण कसं आहे तर महाप्रलय अवसरे हे त्रैलोक्य ही सौहरे म्हणून हा न परिहरे आद्यंतू. माऊली म्हणतात महाप्रलयाच्या वेळेस ना हे त्रैलोक्य ही सौहरे,
तिन्ही लोकांचा नाश होतो. काही काही शिल्लक राहत नाही. पण जन्म मरण त्याही वेळेत राहतात, म्हणून त्याला आदी अंत नाही. म्हणजे ज्यावेळेस काहीच नसतं त्यावेळेस सुद्धा जन्म मरणाचं चक्र चालूच असतं. आणि माऊली म्हणतात, तू ना भाऊ असं जरी नाही मांडलं तरी तुला मी दुसरा पर्याय सांगतो. तू जरी हे ऐसे मानसी तरी खेद का करसी, काय जाणताची नेसी. धनुर्धरा अर्जुन, हे बघ, जर तू असं जर मांडलं ना, मग खेद कशाचा करतो? जो जन्माला आलाय त्याला मारावं लागणार आहे. हे बघा, मी आधी हे बोलून गेलोय, समोरची व्यक्ती गेल्यानंतर आपल्याला दुःख होणं साहजिक आहे. समोरची व्यक्ती गेल्यानंतर दुःख होणं साहजिक आहे. त्या व्यक्ती संबंधानं आपले काही ऋणानुबंध आहेत, त्या व्यक्ती संबंधानं आपल्या काही स्मृती आहेत, त्या व्यक्ती संबंधानं आपल्यावर त्या व्यक्तीचे काही उपकार आहे, त्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे. तर ती व्यक्ती सोडून गेल्यानंतर दुःख होते. पण महाराज, जे गेले ते परत आता येऊ शकत. दुःख होणारे साहजिक आहे, पण ती एक व्यक्ती गेली म्हणून आता काहीच नाही असं म्हणणं ही योग्य नाही. माऊली म्हणतात, खेद का करसी? खेद करून काय होणार आहे? दुःख वाटणं साहजिक आहे, पण सारखं तोच विचार करून काय होणार आहे? एवढंच आहे, जास्त विचार जास्त चिंता करून तुम्ही तुमचं मानसिक संतुलन बिघडून घ्याल. याच्यापेक्षा जास्त काही होणार तर नाही. त्याच्यापेक्षा हा विचार करा की जन्म मरण ठरलेलंच आहे. जो जन्माला आला तो मरतोच आहे, जो जन्माला आला तो मरतोच आहे. आपणही जन्माला आलोय, आपल्यालाही मारावंच लागणार आहे. महाराज, हा दुःख संपवण्याचा मूळ मंत्र आहे. काय? जो जन्माला आला त्याला मारावंच लागणार आहे. बाकीच्यांच्या बाबतीत जरी मानसिकता दृढ नाही झाली तरी स्वतःच्या बाबतीत तरी ही मानसिकता दृढ करा की बाबा, माझा जन्म झालाय आणि ज्याचा जन्म झालाय त्याचं मरण ठरलेलं आहे. मग तो कोणीही असो, एवढं वाक्य लक्षात ठेवा, मरण ठरलेलं आहे. आणि मग ते मरणाला रोज आठवून कार्य करीत जा, कर्म करीत जा. मरणाला जर रोज आठवलं तर माणूस काही चुकीचं वागू शकत नाही. का? अरे जर मरायचंच आहे, पाप कशासाठी करायचंय? चुकीच्या पद्धतीनं पैसा कमवायचा आहे, का कमवायचा आहे? जर मला तो कामाच येणार नाही, कारण मला तो सोबतच नेता येणार नाही, आणि जेवढं जीवन करण्याकरता लागतो तेवढा चांगल्या मार्गाने मी मिळवू शकतो. मला धनाचं असं आहे, मी आधी बोलून गेलो, धन कमवू नका या मताचं मी नाही. भरपूर कमवा धन, काही अडचण नाही. भरपूर 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 कमवा, पण धन चुकीच्याच मार्गाने कमावते असं काही नाही ना. चांगल्या मार्गाने भरपूर धन कमावता येतं. आतापर्यंत ज्यांनी जास्त धन कमवले त्यांनी काही वाईटच मार्गाने कमावले असं नाही. आणि दुसरी गोष्ट, जास्त धन कमावता जरी नाही आलं प्रारब्धाने, तरी धन नाही म्हणून दुःखी आहे असं काही नाही, आणि धन खूप आहे म्हणून सुखी आहे असं काही नाही. किती काही श्रीमंत, पैसा ठेवायला जागा शिल्लक नाही, पण रात्री त्यांना झोप सुद्धा येत नाही. आणि किती काही असे आहेत की ज्यांचं बँकेत अकाउंट सुद्धा नाहीये, पण बाजेवर पडल्या पडल्या झोप लागते. एवढंच नाही, पडल्या पडल्या झोप लागते म्हटल्यापेक्षा काही जण बोलता बोलता झोपतात आणि मग पाडतात. मला आपण वारीचा अनुभव सर्वांनी घेतला. वारीतला हा अनुभव आहे की वारीत व्यक्ती झोपून जागेवर पडतो असं नाही, बोलता बोलता झोपतो आणि मग जागेवर पडतो. हा प्रसंग आता आत्ताच आपल्या सोबत घडलेले प्रसंग आहेत की आपण वारीत असताना आपण दिवसभर परमात्म्याचं चिंतन करत 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 जातो, कारण की नियमच तसा आहे, गाता जागा प्रेम मागा विठ्ठला. गात गात आपण जातो वाटाने प्रसाद ग्रहण करतो. संध्याकाळचा हरिपाठ झालं, कीर्तन झालं की आपण दिवसभरच्या अनुभवांची चर्चा करतो. कोणत्या बाकीच्या देवाच्या लीलांचे चिंतन करत बसतो, अभंगाचं विवेचन करतो, कोण अभंगाच्या भेंड्या खेळतं, कोण ज्याच्या त्याच्या पद्धतीने देवाचं चिंतन करतं. पण आपल्यातला निदान एखादा तरी बोलता बोलता झोपी जातो. तसं तर एखादाच जातो असं नाही, भरपूर जण जातात, पण निदान एखादा तरी जातोच. आता महाराज, किती पैसे नेले सोबत तुम्ही किंवा किती पैसे, काही संबंध नाही. सुखाचा आणि धनाचा तिळ मात्र संबंध नाही. तुम्ही, आपल्याला वाटतं की आपण सुख पैशाने विकत घेऊ शकतो, पैशाने वस्तू विकत घेता येते,
पैशाने सुख विकत घेता येत नाही. जरी आजकाल आपण स्टेटसला ठेवत असलो की पैशाने सुख मिळतं, तरी सुरुवातीला जरी तुम्हाला हे वाटत असलं तरी 100% तुमच्या लक्षात येईल की पैशाने सुख मिळतच असं नाही. मिळाल्यासारखं निश्चित वाटत असेल, पण ज्याच्याजवळ खूप पैसा आहे तो खूप सुखी आहे याच्यातला काहीच संबंध नाही. या उलट ज्यांच्याजवळ कवडी नाही ते सुखी असलेले दिसतात. मी परत बोलतोय, कमवू नका असं नाही, फक्त हे लक्षात ठेवा, सुखाचा आणि त्याचा संबंध नाही. पैसे आहे आणि दुःखही आहे असे भरपूर जण आहे, आणि पैसे नाही आणि दुःखही नाही असे भरपूर जण आहे. पैशाचा आणि सुखाचा संबंध नाही. पैशाने कुठंतरी वाचलो होतं, पैशाने तुम्हाला गादी घेता येईल म्हणजे झोप नाही घेता येणार. पैशाने तुम्हाला 4 जण गोळा करता येतील, पण पैशाने तुम्हाला साथ देणारी व्यक्ती नाही उभी करता येत. पैशाने तुम्हाला प्रसिद्धी मिळवता येईल, पण लोकांच्या मनात जागा करण्याकरता ते पैसे कामाचे नाही. पैशानं तुम्हाला सुखाचे साधन मिळवता येतील, पैशाने तुम्हाला अन्न मिळवता येईल, पैशाने तुम्हाला भूक मिळवता येणार नाही. पैशाने तुम्हाला मोठ्या वैद्यापर्यंत जाता येईल किंवा मेडिकल आणता येईल, पण पैशाने तुम्हाला आरोग्य मिळवता येणार नाही. पैसा व्यवहाराकरता गरजेचाच आहे, पण तो सुखाचं साधन नाही. म्हणून पैसा 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 न करता निदान मरण तरी करावं. का मरण करावं? तर मरण आठवलं म्हणजे देव आठवेल, मरण आठवलं म्हणजे चुकीचे कामं बंद होतील, आणि मरण आठवलं म्हणजे चांगल्या कार्यात आपली प्रवृत्ती होईल. तर मरण असं जर म्हणत असलं तर अर्जुना, खेद कशाला करतो? आणि हे बघ अर्जुना, येत आणि काही एक पाडता तुझं बहुत परी पाहता, दुःख करावा या सर्वाचा विषय नाही. अर्जुना, ह्याच पद्धतीने नाही, अजून एका पद्धतीने जरी पाहिलं ना बाबा, तरी तू शोक करण्यास काही योग्य नाही, शोक करण्याला काही विषय नाही. पण ते कारण काय हे माऊली ज्ञानोबा आपल्याला पुढच्या प्रवचनात सांगतील, कारण की आपली वेळ जवळ जवळ संपत आलेली. आज योगाने एकादशी, सोमवार आहे आणि एकादशी आहे योगाने. तर आपल्यापैकी एकादशीचं व्रत कोण कोण करतं? मला असं बोट उचलून नाही कळणार, असं काहीतरी पाठवा म्हणजे लक्षात येईल की इतके काढतात म्हणून. बाकीच्यांना पाठवता येत नाहीये की काय, की करतच नाही? असं बोट केलं तरी चालेल. बरं, हात वर करा भाऊ, कारण की लक्षात येत नसेल तर. ओके, ठीक आहे. हा, चालतंय. तर हे बघा, आतापर्यंत तुम्ही कसं करत होते, काय करत होते मला माहित नाही, पण आपण एखादं व्रत करणं गरजेचं आहे. मग ते आध्यात्मिक दृष्ट्या असो, मग ते शारीरिक दृष्ट्या असो किंवा वैज्ञानिक दृष्ट्या असो, एकादशीचं व्रत अत्यंत महत्वाचं आहे. भगवान महाविष्णूला अत्यंत प्रिय असणार हे व्रत आहे. ते व्रत करण्याचा प्रत्येकानं प्रयत्न करायचा आहे. आणि महाराज एक सांगू का, सध्याच्या काळात तर व्रत करणं खूप सोपं आहे. तुम्ही म्हणाल कसं काय महाराज, इतर दिवशी जेवढं पोटभर आपण खात नाही ना. म्हणजे सुरुवातीला ज्याला सवय नाहीये की अचानक भाकर सोडायची, तर त्यानं जास्त फराळ खाऊन का होईना पण करा, नंतर हळूहळू फराळ कमी करा. पण निदान सवय लावा की आपण एकादशी व्रत करावं. कारण की तुकोबरायचे शब्द असे, जया नाही नेम एकादशी व्रत, जाणावे ते प्रेत सर्व लोकी. जसं प्रेत अशुद्ध आहे, तसं जो एकादशी व्रत करत नाही तसा तो व्यक्ती ही अशुद्ध आहे, असं तुकोबरायचं मत आहे. म्हणून एकादशीचं व्रत होता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. आणि जर नाहीच केलं तर म्हणजे तुकोबराय कधी कधी एकदमच परखड बोलतात. ते म्हणतात, एकादशीशी अन्नपान जे नर करीती भोजन,
श्वान विष्टे समान जात. मग तू गोवरायचे शब्द कठीण आहेत. मग तू गोवर बोलतात एकादशीला जो जेवण करत असेल तर ते जेवण नाही तर ती श्वानाची म्हणजे कुत्र्याची विष्ट आहे. म्हणून होता येईल तेवढा व्रत करण्याचा प्रयत्न करा. मी सर्वांची चरणी विनंती करतो. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. तुम्हा सर्वांना विनंती आहे तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे हे तुमते विनवित्व असे. आणि देवा तुला विनंती आहे बाबा तरी तुमचेनी केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले येथ माझे जे उरले ते पायिक पण आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तो शावे तो शोणी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्व धर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो ते लाहो प्राणीजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडी आली अनवर्त मंडळी भेट तू तया हुता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंता मनीचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी तुझी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषे लोकीये द्रष्टा द्रष्ट विजय होवावे जी येत म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञानदेव सुख्या झाला येणे वरे ज्ञानदेव सुख्या झाला येणे वरे ज्ञानदेव सुख्या झाला. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.